मित्रांनो, मी डॉक्टर अक्षय घोरपडे माझ्या अक्षयचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज मी आपला समोर तळ ढवळताना ही प्रसिद्ध कवी लहू कानडे यांची कविता सादर करतो। तळ ढवळताना या काव्यसंग्रहातून ही कविता आपल्या समोर सादर करतो। साधारणपणे 3 भागात ही कविता आहे, त्यातील फक्त पहिल्या भागाचं मी आपल्या समोर सादरीकरण करतो। कविता आहे तळ ढवळताना आणि त्यातला भाग पहिला 1। कोणीच ढवळला नाही तळ, कोणीच ढवळला नाही तळ, भटकंती थांबवून स्थिरावलेल्या रानटी जथ्यांचा। कोणीच ढवळला नाही तळ, भटकंती थांबवून स्थिरावलेल्या रानटी जथ्यांचा, तळ कोणीच नाही ढवळला। कळपातील बलदंडांनी धमकावलं सतत, कळपातील बलदंडांनी धमकावलं सतत, ऐशोराम भोगत श्रमवलं सतत। जेव्हा जेव्हा उमटला नकाराचा दुबळा हुंकार, तेव्हा दंगली घडवून दुबळ्यांना जिंकलं सतत। माणसांनाच गुलाम केलं जे त्या माणसांनी, माणसांनाच गुलाम केलं जे त्या माणसांनीच, आणि कालवून दिला अंधार त्यांच्या असंख्य पिढ्यावर सतत। तळ कोणीच नाही ढवळला, तळ कोणीच नाही ढवळला, शहाणपणाचा अंकुर नाही रुजू दिला। तळ कोणीच नाही ढवळला, शहाणपणाचा अंकुर नाही रुजू दिला। बुद्धिवंतांनी घेतली कवाड लावून, बुद्धिवंतांनी घेतली कवाड लावून, गायली भजन अखंड देवांचं सोंग घेऊन। बुद्धिवंतांनी घेतली कवाड लावून, गायली भजन अखंड देवांचं सोंग घेऊन। कुंपणासारखं वापरलं गावकुसा बाहेरील बाभुळबोरींना, कुंपणासारखं वापरलं गावकुसा बाहेरील बाभुळबोरींना। भोगलं देवदास्या करून कोवळ्या पोरींना, तळ कोणीच नाही ढवळलं। अहोरात्र खपले ज्ञानी तुरुंग बांधण्यास जातीचे, अहोरात्र खपले ज्ञानी तुरुंग बांधण्यास जातीचे। योद्धे झाले रानवट वेडे, योद्धे झाले रानवट वेडे, ऋण फेडण्या मातीचे। पिढ्यानपिढ्या पायऱ्या घडवण्याचं एकच एक काम सुरू, सामंतशाहीच्या धाकातच झिजले पिढ्यानपिढ्याचे बोरू, झिजले पिढ्यानपिढ्याचे बोरू। मित्रांनो, आपल्याला ही कविता कशी वाटली मला कमेंट करून कळवा, आणि अजून माझं चॅनल जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।